गंठन शेठ हॉटेलचं बघा इकडे काय आहे गावात हा पगार चालू आहे तुम्हाला. सगळं करून आलो हॉटेलचं, म्हणलं थोडा फेर फटका मारावा म्हणजे मी बी रिलॅक्स होतो. मला कळतं गावात कुठं काही चाललंय काही नाही. आणि मग तिथे एखाद्या गेला फुकट खाऊन मग नाही कस काय फुकट जाईल, का बरं मी सांगून ठेवलेलं आहे तिथं चालल्यावर. असं ना. हा आणि जो गाडीवर बसला तिनेच काय फ्रॉड केला मग नाही करणार, का बरं. खात्रीशीर माणूस आहे. मीठ खाल्लेलं आहे तिने आपलं. मीठ हम्म. बरं बा. सरपंच याची कमून आज उदासी काय भाव मुद्रा. हा राव तू जरा मला उदासच वाटून राहिलाय राव. सरपंच हम्म? तुम्हाला चांगले आपले सगळे ग्रामपंचायत चालवता येते, हम्म. तुम्हाला चांगले डावपेच करता येते, राजकारणातले राजकारणातले चाणक्य नीतीचा वापर करून तुम्ही माणसांवरती वापर करून सगळं व्यवस्थित सुरळीत चालवता येतं. तसं का म्हणा ना. राजमान्य फारसांचं सगळं हॉटेल चालवता येतं, बर. अजून 4 व्हीलर चालवता येते, हाय की नाही, त्याच्यानंतर 2 व्हीलर चालवता येते, हा ती पण येते. सगळं चालवता येतं, घर चालवता येतं, बरोबर आहे. पोरावांचं शिक्षण पाणी सगळं एकदम जिथलं तिथं सगळं ते पण चालवता येतं, संसार पाण्याचा गाडा एकदम व्यवस्थित चालवता येतो, बरोबर अगदी बरोबर. हाय की नाही. आणि एखाद्याचं लग्न जमत नाही का बिन लग्नाचं एका पोराचं तुम्हाला साधं लग्न जमवता येत नाही राव. आईले ही गप होतं तेच बरं होतं. हा सगळं चालवता येतं, सगळं सुरळीत आहे, सगळं जिथलं तिथं आहे, साधं एका पोराला पोरगे बघता येत ना राव तुम्हाला. काय राव सरपंच बरं ठीक आहे तुम्ही, बघू त्या पोराला पोरगी पण ती पोरग कोण आहे. तुमच्या समोर दिसत नाही तुम्हाला. दस्तूर खुद्द आता माझे काय 5 एक लग्न झालेले असं वाटतं का तुम्हाला सरपंच, झालेले आहेत का. तू तर मला अजून वयातच आला नाही असं वाटत. आलेले आहेत, थोडे मिशे आले, दाढी आलीत, हाय का नाही. हा तरी म्हणतो आता राव सॅम? तुम्ही याचं लग्न एक विषय आठवला सर. हा माझी ती मावस होई ना श्रीगोंद्यावाली, ती येऊ राहिली. ती लग्न जुळी होती होय. नाही बाबा, तिचंच लग्न करायचंय. 24-25 वर्ष वय झालंय पण अजून लग्न जमाना काय व्हायना. शिकायचं शिकायचं म्हणते, अजूनच शिकती. अच्छा तू लग्नासाठी इकडे गाणू राहिलास काय. हा आता तिकडे आई बाबा म्हणतात अजून थांबायचं म्हणलं आता कवर थांबता. मावशीला म्हणलं आता मावशीला पर गावऱ्या पर निम्मे मसनात गेल्यात. काय अपेक्षा काय आहे मुलीची. तिची अपेक्षा तशी काय नाही, जरा वर्ग जरा चांगलं वेल सेटल असावं. हा म्हणजे बायकोला जर काय घ्यायचं असलं तर बापाला पैसे मागायची वेळ येऊ नये इथपर्यंत त्यांनी कमवलं पाहिजे. बस बस बस. दिसायला कशी आहे. पोरगी तुम्ही काय जॅकलिन फर्नांडिस म्हणू नका का ती एखादी चांगली अशी पिक्चरची हिरोईन म्हणू नका. अशी दिसते तुम्हाला सांगत. मग पिक्चर मध्येच घालायची ना. चाललं होतं बरं का, म्हणलं ते किरण सरांना म्हणलं धमल प्रोडक्शन मध्ये एखादी चान्स द्या, पण ते बी ऐका ना म्हणलं उचलते पिक्चर मध्ये. बर लयच भारी म्हणायचं पोरगी गंठन कुमार. ठीक आहे हरकत नाही, मी बघतो आपल्या पाहुण्या रावळ्यामध्ये एखादा जर चांगला होतकरू मुलगा वेल सेटल मुलगा असेल तर. मी तुम्हाला लागलं तर भेटवीन त्यांना आज ना ठीक आहे काय नाही संध्याकाळी चहा प्यायला जाऊ आपण यांच्या घरी बघू. चालन चालन आणि मग आपल्याकडे असल्याने बायोडाटा देऊन टाकू हाय का नाही. चालतंय. हाय का नाही. येऊ का मग? हो हो मला घ्यायला जावं लागेल तिला एखादं. पोरी सांग त्यांच्या हातात टाक फक्त. संध्याकाळी बरं. चहा प्यायला होतं. हा आता संध्याकाळ थोडंच आपल्या 5-6 दिवस वाजतील, त्याच्या घरी पोहे खाणार. सकाळ संध्याकाळ दुपार नुसतं इडल्याच खातो का. मग आता इकडल्या मी दोघे मी तरी म्हटलं त्या इडली रावण तो कस काय 2 दिवसाला संपतो. सरपंच येऊ का मी. जातोयस हा येतो मी, जरा कुठं चालला. काम आठवलं जरा मला, बरं ते जरा थोडस. जा या घंट्याला घेऊन जाता जाता हॉटेलवर सोड. याला का. हा चल, चल, इथं चल. दिवसभर बसून चल राहील. चल चल लवकर चल लवकर चल. येऊ का येऊ का. हा हा चल चल चल. काय झालं याला अचानक. मी काय म्हणतो, काय? आता ही आमची जी काही बहीण होती मावस बहीण काय ती येऊ राहिली आपल्या गावात, तर तिचं लग्न नाही झालं, माझं लग्न नाही झालं. तुला काय वाटतं माझं बिनका नाही नियोजन का. अरे आता पण तो म्हणतोय ते कोणत्या ते जॉर्ज फर्नांडिस वाणी दिसायला हे एकदम सुंदर आहे. Heroine. जॅकलीन. हा एकदम हिरोईनी वाणी आहे. हा मग ती तुला कस काय हे होईल. अरे इकडे तिकडे 19-20चा फरक असला तर चालेल, त्याला काय होतं. होईन भाऊ, मग काय विषय नाही. मी काय म्हणतो कसं 19 अरे 19-20 तर जाऊन दे, 40-50 50-50 असले तरी हरकत नाही. पुरीची काय इच्छा असती आपल्याला सेटल नवरा मिळावा. बर तुम्ही तर खानदानी वतनदार आहेत. अरे बघा आता तू जन्माच्या आधीपासून सेटल झालेला आहे. तेव्हापासून. मग व्हायला पाहिजे बरं का तुझा विषय. अरे आपल्या आजी पंजोबाचं काय तुला माहिती नाही, काय शिकरण गाव जेवण बिव हा. जेवण. अरे तेव्हापासून आपला म्हणजे खानदानी विषय राव गांठे. खानदानी मग जुळायला पाहिजे बरं का तुमचं. काय कर मी माहिती काय का? म्हणत नाही, तू 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 काय कर, मी नाही काय करत. तूच जरा माझ्यासाठी काहीतरी कर राव. म्हणजे तू जरा मध्ये आमचा जरा कोऑर्डिनेटर झाला, मीडिएटर थोडक्यात, हा मध्यस्थी. तू जर माझ्याविषयी जर जाऊन मॅडमला भेटला बोलला चांगलं सांगितलं तर मग जरा नियोजन लागेल ना पटक्यान. मग मी जाऊन पुढे इम्प्रेस होणं महत्वाची पोरगी.
तिला इम्प्रेस करायचे ना. हो करतो ना, काही विषय नाही. मग जरा बघ राव घंटे राव, माझं झालं की मग लगेच तुझं पण नियोजन लागू राव मनावर चालतंय, मला फक्त आहे ना लय भूक लागली. 100-1 रुपये दे मला. अरे यार घंटे तू 100 मागितलं आणि मी दिले नाही, असं कधी येईन करावं पाहिलं. घंटे तू फक्त आपलं काम कर बाई. बघ 100 बस. ओके. खुश. ते उकडते बाई. तुम्ही मनावर घेतलं ना घंटे, माझं येईन राव. मग तू घंटे किती ऊन आहे ना इकडं. जाऊ दे. कमले काय तीच काय घंट्या, आपलं भाग्य, माझं भाग्य उजवलं घंट्या. मला सोड. तू नियोजन लावणार राव घंट्या. लगेच इम्प्रेस जाऊ ना, घंटा, जाऊ ना. इम्प्रेस कर. आज जा ना पटकन. हॅलो, हा बोला ना. गावात नवीन आहेत काय तुम्ही? हो नाव काय आहे तुमचं? चिंकी. चिंकी. हा तसं माझं नाव खुशी आहे, पण लाडाने सगळे मला चिंकी बोलतात. असं आहे, असं आहे. हो. माझं नाव गांठ्या, गंठन कुमार. झुकेगा नाही साला. असं व्हय. ते पुष्प होतं ना हो. नाही, आमचं वेगळं आहे. बर बर. ते ना आता गावात तुम्ही नवीन आल्यात हा हा म्हणून तुम्हाला सांगतो. हा पुढे गेल्यावर तुम्हाला ते कामल्या नावच पोरग भेटन. हा. ते असं टी शर्ट घातलेला आहे, इकडं वेगळा प्यायची, इकडं वेगळा प्यायची, टी शर्टचा कलर तिसराची. त्यापासून सावध राहा. का बरं? ती नवीन पोरगी दिसली की तिला 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घालतो ती. मग चांगलंय की, मला तशी पण लय भूक लागली. माशांवरची कुठे बिर्याणी खाता तुम्ही? तुम्हाला काही कळतं का? आणि त्याच्यापासून खरं सावध राहा. ती नजर लय वांगाळी. हा ज्या का? बायांना पोरं होत नाही ना, त्याच्या नुसत्या नजरेने पोट हुशार राहते. आणि ते तुमच्याशी काही बोलायला लागलं तो हा. पहिले कान फाडा ना, मग पुढचं बोला. हा नाही तर मग तुम्ही त्याच्याशी बोलायला गेल्यात त्याला काही ते वेगळं फील होईल. हा ते पण आहेच. बरं झालं तुम्ही इथं सांगितलं मला. माझं कर्तव्यच आहे ते. गावात येणारे नवीन बाई माणसाला सांगणं कामच आहे. मग धन्यवाद धन्यवाद. येऊ का मग चिंकी? हॅलो सुलुलुलू. देवा आणि मला एक चान्स हवा, बरं झालं इथं तरी सापली आहे. धाक खेळू ना द्यावं लागले. मला एक चान्स हवा. इतकी काळी पडल ना मी आता की बस. आयो बाई, बोला की. नवीन आहेत का तुम्ही गावात? हो नवीनच आहे. कोणी भेटलं नाही ना अजून? नाही भेटलं ते पण. बरं झालं. का हो? कोणी जर भेटलं हं, आणि तुमच्या संग गोड गोड बोलायला लागलं, हं. तुमच्या संग बोलता बोलता ते तुम्हाला प्रेमात पाडीन. असं काही करू नका. नाही, हे आमचं गाव लय डेंजर आहे. 157 पोरं बिगर लागण्याची आहेत. किती? बापरे, 157. हा. कोणी भेटन तुमच्या संग गोड गोड बोलन, हा, तुमच्या संग मैत्री करीन. असं काही करून देऊ नका. नाही नाही. हे बघ, आपलं काम आहे सांगायचं. ते तुमच्या मनात ठेवायचंय का नाही ठेवायचंय का काय करायचंय ते तुमचं बघायचंय. परत म्हणू नका. हा मी एकदा सांगत असतोय, कळालं ना? कळलं, हा. कळलं. आल्या पावलानी जा. कोणी भेटलं, हा म्हणजे तुमच्या प्रवासाला चालू राहा. हा. कोणी भेटलं बोलू नका, काही नका, निघून जा. मग तुमच्याशी बोलले ना मी आता. मी वयस्कर माणूस आहे, हा ते आहेच. आपली मैत्री नाही व्हायची. नाही तशी तुमची इच्छा असली तर मग जाते मी. बाई, त्या गावात. एक्सक्यूज मी. येस. हाय, बोला. माय सेल्फ कमलेश. आय एम फ्रॉम वतनदार घराणं अँड ऑल्सो सोनेवाडी संस्थान. हे नाव मी पहिलं पण कुठतरी ऐकलंय. व्हेरी फेमस अँड पॉप्युलर पर्सन इन पंचकृषी. कुठं पण गेले तरी कमलेश, कमल्या आणि फेमस विषय आहे. आता तुम्हाला एक जण व्यक्ती भेटला असेल ना, गंठन कुमार. वो नाही का, वो झुकेगा नाही साला वाला पॅटर्न, हा. छोटा चेतन. भेटला होता. मग किती त्यांनी आपलं स्तुती सुमन उधवले असेल, किती गुणगान गायला असेल. म्हणजे तेच का तुम्ही मीच. जे कौतुक करत होते एवढं त्यांचं? हो, अख्ख्या गावात कोणाला पण विचारा, लहान लहान पोरं, बारकी पोरं, कुणीही सांगल. माझ्यासारखं व्यक्तिमत्व तुम्हाला शोधून सापडणार नाही गावामध्ये. माझं मन असं तुम्हाला पाहिलं सरशी एका नजरेत मला असं वाटलं ना की तुमच्याशी मैत्री करावा, तुमच्याशी होय. मैत्री करावा. माझ्याशी मैत्री करायची हा. का? माझ्याशी? हा? अहो, अरे काय लाज फीज वाटते का नाही? हा
का हो? माझ्याकडे काय बघतो हा इथं जर कोणत्या जरी पोरीकडे तू नजर वर करून बघितलं ना तर बघ मग तुझे डोळे काढेन गोट्या खेळन कळलं अहो का तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लय. आबला नारी जबाबदारी माझी. आता मी तसलंच नाही, मी चांगला मुलगा आहे. तुम्हाला मैत्री फक्त म्हंटल मी. किती तुमचा चांगला मुलगा आहे ना ते मला कळलं. गैरसमज होतोय तुमचा. हा ते पुष्पाने सांगितलं ना मला झुकेगा नाही साला ते हा, गंटन कुमार. सांगितलं ना तरी. हा मग त्यांनी किती सगळं चांगलं सांगितलं असं. ऑफकोर्स मी तोच आहे, छान सुंदर सुशील गोंडस एकदम नावलौकिक असणारा गावामध्ये. परत जर आपला दिसला ना मला हा. माझ्या समोर हा. तर आता फक्त गचुंड धरलंय हा. पुढच्या वेळेस लाथा खाली तुडवील कळलं का. बाई जरा जास्तच तिखट येतात, कोणी पाहिलं तर नाही ना. बनके दीवाना मेरा पीछा न कर ये जो तेरी पायलों की छन छन. मग कमलेश बोल गंटन. झाला का नाही टाऊक? ठाऊक? अरे काय सांगू गंट्या तुला, पहिल्याच भेटीत बाई इम्प्रेस ना. मग आपण बोल बच्चे ना तसा दिलता बाई. अरे डायरेक्ट गळ्यात हात. काय सांगतो? हा मी त्यांना तेच म्हणलं, ओ काय करता म्हणलं, 4 चौघ लोक बघत आहे, पंचकृषीत नाव आहे म्हटलं आपलं, चेअरमनचं जवळचं निष्ठात कार्य करताय म्हटलं, मी हात काढा म्हटलं पहिले. जेव्हा हात काढला तेव्हा मग जरा 2 मिनिटं जरा म्हटलं त्यांना कसं आहे पहिल्याच भेटीत म्हटलं एवढं लगेच नको म्हटलं, आपण आहे ना काय करू आता थोडस आड बाजूला म्हटलं जरा लोक बघते तिथं मला जरा. त्याच्यानंतर दुसऱ्याच वाक्याला आपण भेटू ना म्हटलं, असो असं असो पाहिलं माझ्या म्हणलो मी. हो म्हटलं बाई मीच कस तरी झालो, मला कावरा वावरा झालो मी, मला घाम फुटला. म्हटलं बाप रे बाप, म्हटलं मॅडम तर लईच म्हणजे पहिल्याच भेटीत एवढं इम्प्रेस झाल्या. म्हटलं पिकनिकला जाऊ ना. पिकनिकला? मी म्हणलं तुम्ही पिकनिक बिकनिक कुठं पहिल्याच भेटीत. म्हटलं थांबा पहिले आपल्या गावात आलेत ना, आमचं वावर बघा, मळे बघा, तुम्हाला आमचे सगळे विहिरी नद्या नाले सगळे दाखवतो, तुम्हाला डोंगर डांगर फिरवतो, आंबा बिंबा सगळं तुम्हाला काय रे कोयऱ्या, तुम्ही डायरेक्ट पिकनिक. म्हणलं थांबा जरा, एवढ्या घाईत मध्ये कंटाळ कसा विषय. मी लय कंट्रोल केलं, असा मोठा दीर्घ श्वास घेतला. मग तेव्हा जरा मला कसं बरं वाटलं. नंतर तुला माहिती आपलं दम धीर राहतच नाही म्हणजे मी म्हणलं बाप रे बाप. लगेच असा कानाला खाडा. म्हणलं मॅडम तुम्ही आता कोणत्या साईडने चालले? त्यांना मी इकडे चालले. म्हणलं इकडून जा, थोडं 5 पावलं जास्त चाला, पण थोडं तुमचं बी आहे ना थोडं ब्रिदिंग जरा थोडं कंट्रोल मध्ये आणा. इम्प्रेस तारीफ तेवढी करते बाई, इम्प्रेस होणारच होती. लय तारीफ तू येडा बारीक काम केलं माझं. तुझं असं मुख जेव्हा का काय असं झालंय मला. करते. 100 रुपयाला जागलोय मी. मग राव तू जागलाय म्हणून तर मी आता मी पण आता करत रात्री नाही का जागते रहो. आता आहे ना फक्त श्यामला कळू नको देऊ, कारण काय झालं ते शेवटी मावस का असं बहिणी तिची, हा एवढा एवढा आहे. त्याच्यामुळे गुपचूप गुपचूप. भाई पण मी काय म्हणतो सॅमला कळून द्यावं लागेल ना आता पुढे भविष्यात आमचं आता जोणार आहे लग्न बिग्न विवाह. तिच्या तोंडून कळू दे ना, असं बाहेरून नको कळू दे. हा हा एवढं एवढं आहे नाही तसं नाही, मी काळजी घेणार ना. पण बाई इम्प्रेस पाहिजे. इम्प्रेस काय विषय नाही. एक नंबर एक ना काय म्हणजे मी खुश झालो एकदम. मी जा काय आता सांगू घरी, जा तुला? आनंद व्यक्त कर. नाही एवढा पण आनंद म्हणजे असं एवढं व्यक्त करण्यासारखं काही नाही, पण पण चालतंय. पण लय भारी लय मस्त मजा. गंठू थँक्यू रे थँक्यू. चायला वतनदार घराला आणि पाठीला हात पुराणा. चांदन पडलंय ग, चांदन पडलंय ग. गणगण कम तोंड पडलं एवढं? कोणाचं? तो माझं? हा अरे आनंद आहे आनंद. चेहरा कुठं पडल्यासारखा वाटतोय. चेहऱ्यावर असा आनंद असतो का तुझ्या? अरे बाळू भाऊ हा किती आता आनंद दिसला, किती आनंद. आता दिसला. गगनात मावना माझा आनंद. गगनात मावना. हाय. अरे गावात नवीन पोरगी आली म्हणून तर आनंद गगनात मावना. म्हणून हा. भेटला कॉलर काय तुला? अरे कॉलर टाईट विषय आपला. बाळू भाऊ हा. तुम्हाला काय सांगू, पहिल्याच भेटीत हा 3 कोल्ड कॉफी, 3 कोल्ड कॉफी. 2 बर्गर, येतो 1 स्वीट कॉर्न पिझ्झा, येतो बॉय, हा पेस्ट्री, येतो. त्याच्यानंतर फ्रेंच फ्राईज. लईच झालं. हो इम्प्रेसच तेवढ्या झाल्या. म्हणजे पहिल्या भेटीत तुम्ही डायरेक्ट कॅफेला? अरे बघा आता त्या तर म्हटल्या अजून फिरायला पिकनिक वगैरे आणि व्हेकेशनला जाऊ म्हटल्या, पण मी म्हटलं नको एवढी घाई करण्यात मजा नाही. लगेच व्हेकेशन मग लगेच लग्न
आणि मग आल्यानंतर लगेच लग्न झाल्यावर लगेच हनीमून म्हटलं, लगेच मग पोरं बाळ मग संसार, म्हणलं लगेच नको, एवढी घाई नको म्हणलं, थोडं टप्प्याटप्प्याने जाऊ. कसं असतं, जे पण आयुष्यामध्ये सक्सेस आहे ना, एका कटी भेटलं ना त्याची मजा नसती. हळूहळू थोडं थोडं भेटलं, पावलावर, तर त्याची जी मजा आहे ती दीर्घकाळ चालणारी मजा असते. अलग लक्षात भाऊ. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की मी पण म्हटलं त्यांना, लय घाई करू नका, तुम्ही जरा थोडं कंट्रोल करा, स्वतःवरती नियंत्रण ठेवा. मग आपण जरा थोडं आपलं अजून प्रेम वाढलं, वृद्धिंगत झालं की मग आपण विचार करू, ठरवू. कशी साडी होती त्या बाईची अंगावर? साधारणतः पर्पल कलर होता. तिला तर सगळं सांगितलं, ती कसं काय प्रेमात पडली? पर्पल, अरे काय सांगायचं बाळ भाऊ, आता प्रेम अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो की आंधळ्याने आंधळ्यावर करावं, लंगड्याने लंगड्यावर करावं, पांगळ्याने पांगळ्यावर करावं. शेवटी प्रेम ते प्रेम आहे, होतं ते. आता मला त्यांच्यावर झालं, हा, त्यांना माझ्यावर झालं, एवढं लवकर? लगेच होतं. आता आपल्यात बघा, आता काय कमी बाळ भाऊ, एवढं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, नॅशनल हायवेचा कॉन्ट्रॅक्टर आहे मी. अरे मग तुला सगळं एवढं झालं, तू आनंदात पाहिजे, असा पार तोंड पाडल्याने कम चाललं तू? चाललं होतं, विचार माझे गणगण, वो क्या बोलतो, डिप्रेशन, वो अलग ही लेवल का बंदा आहे ना भाई. वो विचार की पुढं कसं करायचं, काय करायचं, आता गाडी करायची नाही करायची, टेम्पो ट्रॅव्हलर करायची का आपली स्विफ्ट करायची, विस्टा करायची, कशाला? फिरायला जायला, वेकेशनला वगैरे असं. म्हणून माझे विचार चालू होते, म्हणून मी गणगणित होतं. श्यामची रिक्षा नाही ना? तुम्ही राव चवच घालून राहिले माझी, अख्खा महाराष्ट्रावर. टपक्यात बसता येईन, टपक्यात उतरता येईन. तुम्ही एक काम करा ना भाऊ, थोडी तिकडे सारखा, हा, मगाशी कसे बसले होते असं तसंच बसून राहा. येते. सॅम भाऊ, काय म्हणतो मग? आता आपल्याला लय मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटलंय. तुला कशाचं? हा, आयुष्याची आपली चांदी झाली, आयुष्याचा काय पालट झालाय. आता मागं वळून बघायचं नाही. पहिले जे दिवस होते, अरे तसं नाही, आयुष्यात मागं वळून बघायचं नाही. अच्छा अच्छा. हा, हे आता नॅशनल हायवेचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट भेटायला लागले आपल्याला. आता सगळ्या लोकांना पार्ट्या देत देत देत, आता तू भेटला, तू राहिला, पार्टी घ्यायचा. अरे अरे, म्हणजे ते नॅशनल हायवेला आता जे टॉयलेटचे कामं चालू आहेत ते? टॉयलेटचे नाही, मग? हे मोठमोठे जे डांबरेची जे रस्त्याची कामं आहेत ना, हा. हा ते कॉन्ट्रॅक्ट मला भेटलेले आता. अरे बाप. हा, आता आपला विषय नाही, लाखामध्ये नाही, करोडोमध्ये आपण मस्त व्यवहार ट्रान्झॅक्शन अरे चालेल. पण त्याला ते जेसीबी, ते फोकलँड, सगळे सगळे आपल्याकडे आपण भाड्याने बी देतो. हा, परवा दिवशी तर आता मी घेतले 20 तर आत्ता घेतले. अरे बापरे, त्या दिवशी 2-4 डंपर उभे होते गावात ते. मग ते आपलेच होते ना. मी काय म्हणतो, 1 2 3, आता काय होतं, एवढं सक्सेस चालू आहे आयुष्यात, काय पेढे बिडे वाटायचे? पेढ नाही वाटायचं भाऊसाहेब. पेढे काय खातो, हे तुला पार्टीला दिली, हा, तिथं अजून काय लागले तर मला फोन करायचा. आणि घरी पण सांग की आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट भेटलेले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यानंतर आता आपले व्यवस्थित चांगलं चाललेलं आहे, चांदी आहे, घरी काय आहे, पैसे पाणी आहे, आडका सगळं एकदम नाही, जिथल्या नाही, तिथं नाही, आहे. पण ते माझ्यापर्यंत ठीक आहे, पण घरी काय करायची सांगायची, घरच्यांना चट कळत. आता नॅशनल हायवेचे कॉन्ट्रॅक्ट मला मिळाले, मी तुझ्या घरच्यांना पण माहिती पाहिजे ना. आता त्यांना कळून दे की तुझा मित्र किती मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. मग घरी तुझे आई वडील आहेत, माऊस बहीण आहे, तिला कळून दे, अजून तुझे भाऊ वगैरे आहेत, त्यांना कळून दे. अरे त्यांना तर कळणारच आहे. आणि राहिला विषय तर मावाच बहिणीचा, ती कुठं इथं आली तेव्हा, ती येते येते म्हणली आज, आणि मग नंतर मला फोन करून सांगती, दादा मला गाडीच नाही भेटली, मी उद्या बिद्या येईन, नंतर येईन. म्हटलं, काय राव, माझा दिवस व्हायला गेला, मला कामाला जायचं होतं. माऊस बहीण आली नाही. नाही ना आली, कुठं आली, मग माझा दिवस व्हायला घातला तिने. आणि ते पर्पल साडी कोणती पर्पल साडी कमल्या? नाही का? पर्पल पैसे कोणते कसे ठेवले तू? का बरं? ते नोट, 500चे 3 नोट आहेत ना त्या. काय पार्टीच होणार आहे वारी? नाही ना, त्या नोटला नाही, नाही, राहू दे, राहू दे, त्या राहू दे. नोटला डाग आहे. राहू दे रे बाबा. सॅम, अरे बा, आईला 1,500 रुपयाला चंदन लागला राव. पर्पल साड्यावाली माऊस बनायची नाही, मग कोणाची बहीण आहे ती? इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर